Good afternoon, students. Good afternoon. Today we are going to start our new topic from the new section, that is History of English Drama. In our last lecture, we had studied about a topic from our writing section, that is group discussion, and today we are going to start a new topic about drama, history of English drama. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याला आपण म्हणूयात 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. साधारणतः यापूर्वीच्या इंग्लिशच्या सिलेबसमध्ये 11च्या कुठेही लिटररी पार्टला किंवा लिटररी सेक्शनमधील वेगवेगळ्या टॉपिक्सला एंट्री नव्हती, परंतु या नवीन सिलेबसमध्ये ड्रामा असेल, नॉव्हेल असेल, असा काही लिटररी पोर्शनला ॲड करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना साहित्य क्षेत्राबद्दल बरीचशी माहिती होईल, त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल, हा सगळा त्यामागचा हेतू आहे. तर या ड्रामा सेक्शनबद्दल, या नाटकांबद्दल किंवा या नाटकांच्या इंग्लिश नाटकांच्या इतिहासाबद्दल आपल्याला थोडक्यात आज माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्या इंट्रोडक्शनबद्दल डिटेल स्टडी न करता आपण पुढे वळूयात. काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला आज शिकायचे आहेत. या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये एक सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये एक ओळ दिलेली आहे. हाऊ ड्रॅमॅटिक यू आर इज युअर रिस्पॉन्स व्हेन अ फ्रेंड एक्झॅजरेट्स ऑर ओव्हर रिॲक्ट्स. या ठिकाणी एक ओळ त्यांनी इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला दिलेली आहे, जिस त्यांनी म्हटलं आहे की तू किती नाटकी आहेस, हाऊ ड्रॅमॅटिक यू आर. असं एखादं वाक्य आपल्या सहज बोलण्यामध्ये, आपल्या डेली रुटीनमध्ये कधीतरी आपल्याकडनं बोललं जातं किंवा आपल्याला ऐकायला मिळतं की हाऊ ड्रॅमॅटिक यू आर, किती नाटकी आहेस तू किंवा किती ड्रामा करतो आहेस, अशा पद्धतीचं आपण सहज बोलून जातो. तर हे जे बोलत असताना त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय किंवा मग आपण जे काही म्हणतो आहे त्याचा रिअल अर्थ काय आहे. तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपला एखादा सोबती असेल, आपला फ्रेंड असेल, जो एखाद्या गोष्टीला थोडंसं वाढवून किंवा थोडंसं त्याच्याबद्दलची जास्तीची ॲक्टिंग करत असेल किंवा थोडंसं एक्झॅजरेशन करत असतील, एखादी गोष्ट वाढवून सांगत असेल, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की तू खूप जास्त ॲक्टिंग करतो आहेस किंवा तू ड्रामा करतो आहेस. तर या व्यतिरिक्त ड्रामाचा आणखी बराच मोठा मिनिंग आहे, जो आपल्याला या ठिकाणी आता शिकायला मिळणार आहे. इट मीन्स यू आर करेक्टली युझिंग द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड ड्रामा. त्या ठिकाणी तुम्ही ड्रामा या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म कुठेतरी यूज करत असता, कुठेतरी त्याचं विशेषण म्हणून तुम्ही वापर करत असता की ड्रामा याचा रिअल अर्थ काय. तर कुठेतरी ॲक्टिंग करणे असेल, एखादी गोष्ट असेल ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने समोरच्यांपर्यंत पोहोचवणे असेल, त्याला इथे ड्रामा संबोधलं आहे. ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅजरेटेड अँड लार्जर दॅन अ लाईफ. ड्रामा म्हणजेच काय, एखादं नाटक म्हणजेच काय, तर परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, असं एखादं सादरीकरण, असा एखादा परफॉर्मन्स जो की लाऊड आहे, तो थोडासा मोठ्या आविर्भावामध्ये दाखवलेला आहे, थोडंसं मोठ्या आवाजामध्ये केलेला असेल. तसंच एक्झॅजरेटेड म्हटलं आहे, थोडंसं एखादी भूमिका असेल, एखादा व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा एखाद्या व्यक्तीची कृती करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर ती थोडीशी जास्त वाढवून करत असेल आणि आपल्या आयुष्यापेक्षा थोडंसं ज्यामध्ये जास्तीचं काहीतरी मूल्य भरलेली आहेत, अशा ठिकाणी अशा ॲक्टिंगला आपण खरं तर ड्रामा असं संबोधतो. इट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. द ऑडियन्स सिटिंग अराउंड इन फ्रंट ऑफ, क्लोज टू or in the last row of the theater should be able to hear and see the actor on the stage. खऱ्या अर्थाने ड्रामा म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, आपण जो शब्द ज्या अर्थाने आपण आपल्या दैनंदिन लाईफमध्ये तो शब्द वापरतो, त्यापेक्षा खूप मोठा अर्थ ड्रामा या शब्दाला आहे, प्ले या शब्दाला आहे. तर या ठिकाणी नाटक म्हणजेच काय, तर ते एक ऑडिओ व्हिज्युअल असं मीडियम आहे की समोर तुम्हाला प्रेझेंटेशनसुद्धा दिसतं आहे. स्टेजवरती काही पात्र आहेत नाटकामधली, जी तिथे ॲक्टिंग करत आहेत, काही कृती करत आहेत आणि समोर बसलेले सगळे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांना सगळं त्यांची ॲक्टिंग, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे डायलॉग्स, हे सगळं समोरच्यांना दिसतं आहे. समोरचे अगदी प्रत्यक्षात ते अनुभवत आहेत, त्याला खऱ्या अर्थाने ड्रामा म्हटलं जातं. अगदी लास्ट रोमध्ये, अगदी थिएटरच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा बसलेला जो
व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत त्या समोर असणाऱ्या कॅरेक्टर्सचे व्यक्तिरेखांचे आवाज, त्यांचे संवाद शेवटपर्यंत पोहोचले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने त्याला ड्रामा म्हटलं जातं, तो स्टेजवरती परफॉर्म केला जातो. तर दिस वुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. तर असं हे खऱ्या अर्थाने एक भावविश्व असं तयार केलं जातं की जणू काही खऱ्या अर्थाने आपल्यासमोर काही कॅरेक्टर आहेत, काही पात्र आहेत आणि ते आपल्यासमोर एक जीवन जगत आहेत असं आपण फील करत असतो. तर असा बराचसा मिनिंग आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये दिलेला आहे. आपण इंट्रोडक्शनमधून थोडं पुढे वळूयात. खाली आपल्याला ड्रामाची एक डेफिनेशन दिलेली आहे, काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्या आपण बघूयात. तर बघा, व्हॉट इज ड्रामा? ड्रामा कशाला म्हणायचं किंवा ड्रामा म्हणजे नेमकं काय? तर ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स ऑर प्रोज टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग अँड ॲक्शन. ड्रामा म्हणजे एक प्रकारचं कंपोजिशन आहे, एक प्रकारची बांधणी आहे. कशाची? तर इन व्हर्स ऑर प्रोज. कधीतरी ड्रामा व्हर्स पद्धतीने लिहिलेला असतो, म्हणजे जणू काही एखादी कविता लिहिलेली आहे, एखादी पोएट्री लिहिलेली आहे, अशा पद्धतीने सुद्धा पोएटिक स्टाईलमध्ये सुद्धा ड्रामा लिहिलेला असतो. त्याचबरोबर कधीतरी तो प्रोज पद्धतीने सुद्धा लिहिलेला असतो, जणू काही एखादा टेक्स्ट आहे, एखादा पाठ आहे, ज्या पद्धतीने पॅसेजेस वगैरे आपण टेक्स्टमध्ये वाचतो तशा पद्धतीचं सुद्धा ड्रामाचं लिखाण असतं, नाटकाचं लिखाण असतं. टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज. आणि हा जो काही ड्रामा लिहिला जातो, हा का लिहिला जातो? तर त्याचा मूळ उद्देश असतो की हा ड्रामा स्टेजवरती परफॉर्म केला गेला पाहिजे, स्टेजवरती त्याचं सादरीकरण करण्यात आलं पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थाने ड्रामा लिहिला जातो. इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग अँड ॲक्शन. आणि अशा ड्रामामधली, अशा नाटकामधली जी स्टोरी असते, जी कथा असते, ती खऱ्या अर्थाने त्या ड्रामामधले जे डायलॉग्स असतील, त्यातले जे काही संवाद असतील, तसेच त्यांच्यातली जी ॲक्शन असेल, यांच्या थ्रू ती स्टोरी स्टेजवरती परफॉर्म केली जाते, स्टेजवरती सादर केली जाते. अँड इज रिप्रेझेंटेड विथ अकंपनिंग गेस्चर, कॉस्ट्यूम अँड सिनरी ॲज इन रिअल लाईफ. आणि ज्यावेळेस स्टेजवरती ती स्टोरी परफॉर्म केली जाते, समोर मांडली जाते, त्यावेळेस ती रिप्रेझेंट केली जात असते. खऱ्या अर्थाने ती एकदा स्टोरी लिहिलेली आहे, म्हणजे त्यावेळेस ती प्रेझेंट करण्यात आली, आता ती रिप्रेझेंट होते आहे कुठेतरी त्या स्टोरीनुसार. ती जी काही पात्र असतील, त्या ड्रामामध्ये जे काही लिहिलेले डायलॉग्स आहेत, ते सगळे डायलॉग्स त्या पात्रांना म्हणावे लागतील आणि स्टेजवरती ते सगळी त्यांना ॲक्टिंग करावी लागेल. ही ॲक्टिंग करत असताना जणू काही ते खरं आयुष्य जगत आहेत अशा पद्धतीने त्यांची स्टेजवरती एक कृती असते, त्यांची ॲक्टिंग असते, त्यांचा अभिनय असतो. आणि या अभिनयासोबतच त्यांना गेस्चर असेल, त्यांचे हावभाव असतील, त्यांचे कॉस्ट्युम्स असतील, ज्या पद्धतीचं त्यांचं पात्र असेल त्या कथानकामधील, त्या पात्राप्रमाणे त्यांची व्यक्तिरेखा त्यांना तिथे स्वीकारावी लागते. त्या पद्धतीने त्यांना स्टेजवरती एक प्रकारे परफॉर्म करावं लागतं. त्यांचा गेटअप तसा असतो, त्यांचे कपडे, त्यांचा पोशाख तसा असेल. तसंच स्टेजवरची जी सिनरी आहे, स्टेजवरचा इतर जो सीन आहे, अगदी कथेमध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसाच स्टेजवरती प्रेझेंट केला जातो, सादर केला जातो. तर अशा पद्धतीने जे काही प्रेझेंटेशन असतं कॅरेक्टर्सचं, डायलॉगसोबत, ॲक्शनसोबत, त्यांना खऱ्या अर्थाने ड्रामा असं संबोधलं जातं. ही जी डेफिनेशन होती ही ऑक्सफर्ड डिक्शनरीतनं आपल्याला देण्यात आलेली होती. पुढे आणखी एक डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. जी डेफिनेशन आहे ती लिटररी टर्म्स बाय M.H. अब्राम्स यांनी डिफाईन केलेली ड्रामाची डेफिनेशन आहे. ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर in which actors take the roles of the characters, perform the indicated actions and utter the written dialogues. ड्रामा हे एक प्रकारे असं कंपोजिशन आहे, असं लिखाण आहे जे डिझाईन केलेलं असतं, जे खऱ्या अर्थाने त्याची बांधणी केलेली आहे, रचना केलेली आहे, लिहिलेलं आहे फॉर अ परफॉर्मन्स इन द थिएटर. त्याचा मूळ हेतूच हा आहे. ड्रामा लिखाणाचा, एखादं नाटक लिहिण्यामागचा मूळ हेतू हा आहे की तो ड्रामा जो आहे तो स्टेजवरती परफॉर्म केला पाहिजे, सादर केला गेला पाहिजे.
आणि ज्या ड्रामामध्ये, ज्या नाटकामध्ये ॲक्टर्स टेक द रोल्स ऑफ अ कॅरेक्टर्स, आणि जे काही खरेखुरे ॲक्टर्स आहेत जे स्टेजवरती परफॉर्म करणार आहेत, त्यांना त्या ड्रामानुसार त्यांची पात्र निवडावी लागतात आणि त्या पात्रांनुसार स्वतःच्या व्यक्तिरेखेनुसार त्या ठिकाणी त्यांना प्रेझेंट करावं लागतं. परफॉर्म द इंडिकेटेड ॲक्शन. आणि त्या ड्रामामधील जी काही कॅरेक्टर्स आहेत ती ज्याप्रमाणे कृती करतील त्या पद्धतीने या ॲक्टर्सना त्या ड्रामानुसार जे काही डायलॉग्स मिळतील ते डायलॉग्स घेऊन समोर त्यांना ॲक्टिंग करावी लागेल. तसंच अटर द रिटर्न डायलॉग्स, आणि जे डायलॉग्स त्या कॅरेक्टरकडनं बोलणं अपेक्षित आहे त्या डायलॉग्सची प्रॅक्टिस करून त्यांना ते सगळं प्रेझेंट करावं लागतं. तर अशा पद्धतीने जे काही लिखाण केलं जातं खऱ्या अर्थाने स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी, त्यांना ड्रामा असं म्हटलं जातं. तर ही एक डेफिनेशन आणखी एक आपण अभ्यासली. आणखी काही महत्त्वाचा पार्ट आहे जो आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे, की या ड्रामासाठी आणखी काही महत्त्वाचे घटक आहेत ते कुठले आहेत. तर इथे एक टॉपिक आपल्याला दिसतो आहे, द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. द एलिमेंट्स म्हणजेच खऱ्या अर्थाने घटक, एखाद्या ड्रामाचे असणारे महत्त्वाचे घटक. एखादा ड्रामा लिहिला जातो आहे, एखादं नाटक लिहिलं जातं आहे, तर किंवा नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे, तर त्या नाटकासाठीचे महत्त्वाचे घटक कुठले कुठले असतात, नक्की कशावर आधारित असतो हा सगळा ड्रामा, ते सगळं आपल्याला पुढे दिलेलं आहे. 7 महत्त्वाचे घटक आपल्याला दिलेले आहेत. 7 इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ द ड्रामा आपल्याला इथे लिहिलेले दिसत आहेत. फर्स्ट इज प्लॉट, सेकंड कॅरेक्टरायझेशन, थर्ड इज डायलॉग, फोर्थ सेटिंग, फिफ्थ स्टेज डायरेक्शन, कॉन्फ्लिक्ट अँड सेवन्थ इज थीम. हे 7 घटक अगदी महत्त्वाचे आहेत. आणि हे जे काही सगळे घटक आहेत हे सगळे एकमेकांवर कुठेतरी डिपेंड असणारे आहेत. आणि या सगळ्या घटकांशिवाय कुठलाही ड्रामा प्रिपेअर होऊ शकत नाही. तर हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर हा जो काही ड्रामा लिहिला जातो, हा ड्रामा का महत्त्वाचा आहे, किंवा या ड्रामाच्या स्टडीजमधनं हा आपल्याला अभ्यासामध्ये दिलेला आहे, त्याचे खरे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, त्याचं खरं उद्दिष्ट काय आहे, ते या ठिकाणी त्यांनी काही शॉर्टमध्ये सांगितलं आहे. बघा, आफ्टर स्टडिंग दिस युनिट यू विल बी एबल टू. हा जो युनिट आहे ड्रामाचा, हा पूर्ण अभ्यासानंतर तुम्हाला नक्की या युनिटमधनं, या धड्यातनं, या पाठातनं तुम्ही काय शिकणार आहात, तर अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज अ जेनर ऑफ लिटरेचर. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच की हा जो पार्ट आहे ड्रामाचा, हा आपल्या 11च्या सिलेबसमध्ये ॲड करण्यामागचा मूळ हेतू हाच होता की विद्यार्थ्यांना साहित्याची थोडीफार ओळख व्हावी, किंवा साहित्याबद्दल त्यांना माहिती व्हावी. ड्रामा म्हणजे नक्की काय असेल, किंवा ड्रामा कसा ओळखला जातो, ड्रामाला कसं समजून घेता येईल, हे सगळं विद्यार्थ्यांना कळावं, हा त्यामागचा खरा हेतू होता. लर्न द डेफिनेशन ऑफ ड्रामा. तुम्हाला ड्रामाची खऱ्या अर्थाने व्याख्या कळेल की ड्रामा का लिहिला जातो किंवा ड्रामा कशाला म्हणतात. तसंच एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर, की ड्रामा आणि त्याच्या साहित्याच्या इतर फॉर्मबद्दल, इतर रूपांबद्दलची तुमच्या मनातली संकल्पना एक ठळक होईल, आणि त्याच्यातला फरक तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की नॉव्हल कशाला म्हटलं जातं, ड्रामा कशाला म्हटलं जातं, दोघांमधला डिफरन्स काय आहे, फरक काय आहे. एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामा. खऱ्या अर्थाने काही मूळ पायाभूत असे घटक कुठले आहेत की जे ड्रामासाठी महत्त्वाचे असतात. एखादं नाटक लिहिलं जातं आहे, नाटक आपण वाचतो आहे, एखादं फार फेमस असं, प्रसिद्ध असं नॉव्हेल, प्रसिद्ध असं कादंबरी आहे, एखादा ड्रामा आहे, तुम्ही वाचताय, त्यावेळेस तुम्हाला हे घटक सगळे लक्षात येतील की आपण काय वाचतो आहे आणि हे घटक का महत्त्वाचे असतात. तसंच अंडरस्टँड द टाईप्स ऑफ ड्रामा. आपण जे काही अभ्यासतो आहे त्यापैकी टाईप्स ऑफ ड्रामा, की ड्रामाचे कुठले प्रकार असतात, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला मिळतील आणि तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज मिळेल. त्यासाठी हा टॉपिक अगदी महत्त्वाचा आहे. बघा, खाली तुम्हाला दिलेलं आहे टाईप्स ऑफ ड्रामा. देर आर 3 मेन टाईप्स ऑफ ड्रामा अँड अनादर आर देअर सब टाईप्स. बघा, या ठिकाणी ट्रॅजेडी, कॉमेडी अँड ट्रॅजिक कॉमेडी असे 3 महत्त्वाचे मुख्य असे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत ड्रामाचे. या ठिकाणी काही शब्द तुम्हाला लिहिलेले दिसत आहेत. ट्रॅजेडी म्हणजेच ज्याला आपण शोकांतिका असं म्हणूयात. शब्दशःसुद्धा मराठीमध्ये हे वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला त्यांचे अर्थ लक्षात येणार नाहीत. तसंच कॉमेडी असेल, जिला खऱ्या अर्थाने आपण सुखांतिका असं म्हणूया शब्दशः, की ज्याच्यामध्ये
अगदी हॅपी एंडिंग असेल प्रत्येक इव्हेंटनंतर, किंवा त्या ड्रामाचा एंड जो असेल, शेवट जो असेल, तो अगदी आनंदी पद्धतीने या ठिकाणी दिलेला असेल. तसंच ट्रॅजिक कॉमेडी म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये काही घटना असतील ज्या ट्रॅजिक असतील आणि काही घटना असतील त्या अगदी सुखद असतील. दोघी घटनांचा त्यामध्ये मिलाप असेल एक प्रकारे. तर कॉमेडीचे काही प्रकार या ठिकाणी आपल्याला खाली दिलेले आहेत. रोमॅन्टिक कॉमेडी आहे, सेंटिमेंटल कॉमेडी आहे, क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर अँड कॉमेडी ऑफ मॅनर्स, अशा पद्धतीचे काही कॉमेडीचे प्रकार आहेत. आणि या प्रकारचं प्रत्येक कॉमेडीचे काही एक्झाम्पलसुद्धा आहेत, काही लिखाणसुद्धा लेखकांनी केलेले आहेत, ते सुद्धा पुढे तुम्हाला अभ्यासायला मिळतीलच. तर या ठिकाणी आपण आता बऱ्यापैकी काही महत्त्वाचा पार्ट अभ्यासला, तर यातला आणखी काही महत्त्वाचा पार्ट आता सध्या आपण अभ्यासतो आहे, एलिमेंट्स ऑफ ड्रामा, ज्यांची सध्या आपण नावं बघितली. जे 7 एलिमेंट्स आपण बघितले त्यातल्या प्रत्येक एलिमेंट्सबद्दल माहिती देणारा हा चार्ट तुम्हाला खाली दिसतो आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा चार्ट दिलेला आहे. तुम्ही त्याचा प्रॉपर स्टडी करा, प्रत्येक एलिमेंटला घरी रीड करा आणि त्याला समजून घ्या. आता या ठिकाणी आपण जी माहिती बघतो आहे त्यातला फर्स्ट एलिमेंट आपण बघतो आहे, दॅट इज प्लॉट. आता नक्की प्लॉट म्हणजे काय, तर आपल्याला ड्रामाच्या संदर्भात, नाटकाच्या संदर्भात प्लॉट या शब्दाचा अर्थ बघायचा आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी मी या ठिकाणी पेन्सिलने थोडं मेन्शन केलेले आहेत की काही महत्त्वाचे शब्द, काही कठीण शब्दांचे अर्थ त्या ठिकाणी मांडलेले आहेत. बघा, प्लॉट म्हणजेच खऱ्या अर्थाने कथानक. एखादी कथा लिहिली जाते, मग त्या ड्रामामध्ये जर एखादी कथा आहे तर ही कथा नक्की कशावर बेस आहे, तिचं कथानक कसं आहे, कशा पद्धतीने एक एक घटना घडत जातात, कशा पद्धतीने एक एक घटना, एका घटनेनंतर दुसरी घटना, नंतर तिसरी घटना, अशा काही महत्त्वाच्या घटना घडत जातात. किंवा काहीतरी दुःखद घटना असतील, एखाद्या वेळेस काही अगदी सुखद प्रसंग असतील, तर ह्या सगळ्या कथानकामधल्या घटना ज्या असतात, इव्हेंट्स जे असतात, कशा पद्धतीने पुढे जातात, त्याला खऱ्या अर्थाने प्लॉट म्हटलं जातं, म्हणजेच कथानक म्हटलं जातं. द सिरीज ऑफ इव्हेंट्स ऑकरिंग इन अ प्ले. बघा, पहिला महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिला आहे प्लॉटबद्दल. प्लॉट म्हणजेच काय, तर द सिरीज ऑफ इव्हेंट्स, एक मालिका म्हणूया आपण. सिरीज ऑफ इव्हेंट्स अशी मालिका की जी घटनांची मालिका आहे, एकामागून एक 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 घटना घडत जातात आणि याच्यातूनच जे काही एक लांबशी अशी सिरीज तयार होते, एक मालिका तयार होते घटनांची, तिला खऱ्या अर्थाने प्ले म्हटलं जातं. प्रत्येक नाटकामध्ये, प्रत्येक ड्रामामध्ये, इथे प्ले म्हणजेच ड्रामा, तर यामध्ये जे काही घडत जातं ते एकामागून एक एक घटना घडत जातात. तसंच इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. या प्लॉटचाच दुसरा मिनिंग असा होईल की एक प्लॅन म्हणूया आपण, एखादं रचना कशी केलेली आहे, एखादं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे घटनांचं, आधी कुठली घटना घडेल, त्यानंतर कुठली घटना घडेल, कुठल्या घटनेवरती पुढची घटना डिपेंड आहे, असं जे काही प्लॅनिंग असतं, असं जे नियोजन असतं, किंवा असं जे स्कीम असतं, ज्याला आपण रचना म्हणूया एक प्रकारे, त्या कथांची रचना, जी काही मेन कथा आहे त्या कथेतल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा घडत जातात, तर त्याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने स्कीम, किंवा त्यालाच आपण पॅटर्न म्हणूया की एखादी छोटीशी घटना असेल, त्या घटनेवरतीच पुढची घटना एखादी आधारित असते. तर ह्या सगळ्या घटना एकामागून एक घडत जातात. इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड एंड. प्रत्येक ड्रामाच्या प्लॉटला, प्रत्येक ड्रामाच्या कथानकाला एक स्टार्टिंग असते, एक सुरुवात असते, ज्याला आपण बिगिनिंग म्हणतो. तसंच एक मिडल असतो, एक मध्य असतो, आणि शेवटी अगदी संघर्ष घडत जातो. कुठेतरी एखादा त्या कथेमध्ये जर वाद दिलेला असेल, काहीतरी चर्चा दिलेली असेल, खूप मोठा कॉन्फ्लिक्ट असेल, एखादं फार मोठा संघर्ष आहे, तर हळूहळू मग ती कथा त्यांच्या शेवटाकडे जाते, त्यालाच एंड म्हटलं जातं. तर अशा प्रकारे प्रत्येक कथेला सुरुवात असते, एक मध्य असतो आणि एक अंतसुद्धा असतो. यालाच म्हटलं जातं प्लॉट. पुढे तुम्हाला दुसरा महत्त्वाचा घटक दिला आहे, एलिमेंट दिला आहे कॅरेक्टर. आता कॅरेक्टर म्हणजेच सर्वांना याबद्दलची कल्पना आहे, ड्रामा म्हटला म्हणजे त्यातले महत्त्वाचे कॅरेक्टर्स आलेच, त्यालाच आपण मराठीमध्ये पात्र असं संबोधूयात. तर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द ड्रामा, मी आधी सांगितलं तुम्हाला की ड्रामाचा अगदी सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट जो आहे तो खऱ्या अर्थाने त्याचे कॅरेक्टर्स असतात. कारण जर स्टेजवरती कॅरेक्टर्सनी परफॉर्म केलं नाही तर त्या ड्रामाला काही अर्थ उरणार नाही. तो ड्रामा जर स्टेजवरती परफॉर्म झालाच नाही तर त्या ड्रामाच्या लिखाणालाच मुळात अर्थ उरणार नाही. म्हणून हा जो पात्र हे जे आहेत, कॅरेक्टर्स जे आहेत, अगदी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ड्रामाचा.
तसंच द प्रोटोगनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन अ प्ले. बघा इथे एक वर्ड यूज केला आहे, प्रोटोगनिस्ट म्हणून एक शब्द वापरला आहे, ज्याला खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की मूळ पात्र म्हणूया आपण, मुख्य पात्र म्हणूया. एखाद्या कथेमध्ये किंवा एखाद्या नाटकामध्ये एखादं महत्त्वाचं असं पात्र असतं की अगदी सुरुवातीपासून तर त्या नाटकाच्या शेवटपर्यंत हे जे पात्र असतं फार महत्त्वाचं असतं. मग कधीतरी ते मेल कॅरेक्टर असू शकतं, म्हणजे एखादं जेंट्स कॅरेक्टर असू शकतं, किंवा एखाद्या वेळेस ते फिमेल कॅरेक्टर असू शकतं, एखादी स्त्री भूमिका असू शकते, किंवा एखाद्या पुरुषाची महत्त्वाची भूमिका असू शकते की जी सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत त्या नाटकामध्ये तिचं महत्त्वाचं काम दाखवलेलं आहे. तिलाच प्रोटोगनिस्ट असं म्हटलं जातं. तर हे जे कॅरेक्टर असतं ते फार महत्त्वाचं असतं, ज्याच्याभोवती हा पूर्ण ड्रामा फिरत असतो, म्हणून त्याला एक वर्ड वापरलेला आहे, प्रोटोगनिस्ट. पुढे बघा, अदर कॅरेक्टर्स आर मेजर, मायनर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. आता एखादा ड्रामा म्हटला तर त्यामध्ये एकच कॅरेक्टर असून चालणार नाही, इतर काही महत्त्वाचे कॅरेक्टरसुद्धा असतात जी त्या कॅरेक्टरला सपोर्ट करत असतात, प्रत्येक वेळेस कुठेतरी त्यांना आधार देत असतात. तर एखादी घटना घडण्यासाठी असेल, एखादी घटना स्टेजवरती दाखवण्यासाठी इतरसुद्धा कॅरेक्टर्सची गरज असते. मग या मुख्य पात्राची ती फार जवळची कॅरेक्टर असू शकतात, त्यांना आपण मेजर म्हणू शकतो, किंवा जर फार त्या कॅरेक्टर्सचं स्टेजवरती काम नसेल तर त्यांना आपण दुय्यम पात्रसुद्धा म्हणू शकतो, की ज्यांचं फार एखाद्या घटनेपुरतं स्टेजवरती काम आहे, त्यानंतर त्या पात्रांचं परत स्टेजवरती कुठलंही काम नाही, त्याला आपण मायनर कॅरेक्टर म्हणू शकतो. तसंच काही स्टॅटिक असतात, त्यांचं काम फार अगदी थोड्या वेळापुरतं असतं, किंवा डायनॅमिक किंवा फ्लॅट किंवा राऊंड अशी कॅरेक्टर असतात ज्यांचं जे स्टेजवरती बऱ्याचदा येतात, बऱ्याचदा त्यांची भूमिका असते स्टेजवरती, पण ती फारशी महत्त्वाची नसते असंही आपण म्हणूयात. असे सुद्धा काही कॅरेक्टर्स असतात, किंवा एखादं कॅरेक्टर असतं की जे अगदी काही क्षणापुरतं त्या ड्रामामध्ये येतं, त्याचा अगदी थोडासा रोल असेल त्या ड्रामामध्ये, तो त्याचा रोल परफॉर्म करतो आणि निघून जातो, परंतु पुढच्या ड्रामावरती पूर्ण त्याचा रोलचा इम्पॅक्ट असतो, त्याचा प्रभाव असतो. असं फार महत्त्वपूर्ण भूमिका दाखवणारं असं सुद्धा एखादं डायनॅमिक कॅरेक्टर असू शकतं ड्रामामध्ये, एखाद्या नाटकामध्ये. तर हे झाले एक प्रकारे कॅरेक्टर्स. पुढे आपल्याला कॅरेक्टरायझेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक दिलेला आहे. आता कॅरेक्टर आणि कॅरेक्टरायझेशनमधला फरक या ठिकाणी बघा. कॅरेक्टर्स म्हणजे पात्र म्हणूया आपण, आणि कॅरेक्टरायझेशन म्हणजे व्यक्तिरेखा. पात्र वेगळी आहेत आणि त्यांनी निभावलेली व्यक्तिरेखा वेगळी आहे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एखाद्या फॉर एक्झाम्पल ॲक्टर आहे आणि त्याला नाटकामधल्या एखाद्या पोलिसाचा रोल त्याला उदाहरणार्थ प्ले करायचा आहे, पण तो व्यक्ती मुळामध्ये ॲक्टर आहे. तो एखादी फक्त त्याला जी ॲक्टिंग सांगितली जाईल ती ॲक्टिंग तो स्टेजवरती करणार आहे, आणि ती जी ॲक्टिंग तो करणार आहे तिलाच खऱ्या अर्थाने कॅरेक्टरायझेशन किंवा व्यक्तिरेखा असं म्हटलं जातं. आता या व्यक्तीला स्टेजवरती पोलिसाची जर व्यक्तिरेखा करायची आहे, पोलिसाचं कॅरेक्टर जर त्याला प्ले करायचं असेल, तर त्याला सगळ्या पद्धतीने पोलिसांसारखं एक बिहेव करावं लागेल, त्या पद्धतीचे डायलॉग्स, त्या पद्धतीचं त्याचं वागणूक त्याला स्टेजवरती ठेवावी लागेल. त्याला खऱ्या अर्थाने कॅरेक्टरायझेशन किंवा व्यक्तिरेखा असं म्हटलं जाईल. तर इट मीन्स टू रिव्हील पेक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. टू रिव्हील मीन्स शो करणे, दाखवणे, आणि पेक्युलॅरिटीज म्हणजे गुणवैशिष्ट्य म्हणूयात आपण. जसं कॅरेक्टर त्याला स्टेजवरती परफॉर्म करण्यासाठी दिलेलं असेल त्या पद्धतीनेच त्याला त्याची गुणवैशिष्ट्ये किंवा स्वतःच्या काही वैशिष्ट्ये तिथे दाखवावी लागतील. जर पोलिसाचं कॅरेक्टर दिलं आहे तर त्याला त्याच कॅरेक्टर्सचं प्रमाणे तिथे स्टेजवरती वागावं लागेल. तो मूळचा जर कोणीतरी वेगळा व्यक्ती आहे तर त्याला मूळचे स्वतःचे गुणधर्म, गुण, वैशिष्ट्ये तिथे दाखवता येणार नाही, त्याला पोलिसाप्रमाणेच स्टेजवरती वागावं लागेल. तसंच टू गेन इन्साईट इन टू देअर पर्सनॅलिटीज, इस्टॅब्लिश कनेक्शन विथ देम. आणि स्वतःलासुद्धा एक प्रकारे असं फील करून घ्यावं लागेल, स्वतःच्या पर्सनॅलिटीलासुद्धा असं दाखवून द्यावं लागेल की जणू काही तो पोलीस आहे. जरी तो मुळामध्ये पोलीस नाही आहे, त्याच्यामध्ये ते सगळे गुण नाही आहे, तरीसुद्धा त्याला काही वेळासाठी का होईना स्टेजवरती पोलिसाची भूमिका साकारावी लागेल. तर हे जे होते याला आपण कॅरेक्टरायझेशन म्हणूयात. पुढे आपल्याला डायलॉग्स एक महत्त्वाचा एलिमेंट दिला आहे. डायलॉग्स सर्वांना माहितीच आहे, संवाद. तर हे जे काही संवाद असतात त्यांच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. इट इन्व्हॉल्व्स टू स्पीकर्स. ज्यावेळेस स्टेजवरती संवाद चालू असतात, ड्रामामधले काही डायलॉग्स बोलणं सुरू आहेत, त्यावेळेस दोन व्यक्ती तिथे महत्त्वाच्या असतात, एक तर स्पीकर आणि दुसरा म्हणजेच लिसनर. समोरची काहीतरी घटना घडते आहे, एखादा व्यक्ती डायलॉग बोलतो आहे आणि समोरचा व्यक्ती ऐकतो आहे. तर डायलॉगचे एक दोन प्रकार इथे सांगितलेले आहेत. एक मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजेच एकपात्री भाषण म्हणूया आपण.
टू स्पीक टू वनसेल्फ. एखादा व्यक्ती आहे, एखाद्या नाटकामधला एखादा व्यक्ती आहे जो बोलतो आहे आणि बोलत असताना स्टेजवरती इतर कुठलंही कॅरेक्टर नाही, इतर कुठलंही पात्र नाही आहे. त्याला आपण मोनोलॉग म्हणूया, की समोर असणारा कॅरेक्टर काहीतरी बोलतो आहे पण त्यावेळेस लिसनर नाही आहे, कुणीही ऐकणारा व्यक्ती स्टेजवरती प्रेझेंट नाही. स्टेजवरती जो व्यक्ती बोलतो आहे तो एकटाच बोलतो आहे आणि स्वतःशी बोलतो आहे, स्वतःचं एक प्रकारे गोष्टी तो एक्सप्रेस करतो आहे आणि जणू काही तो त्याच्यासोबत बोलतो आहे, म्हणून त्याला मोनोलॉग असं म्हटलं आहे. मोनो म्हणजे सिंगल म्हणूया आपण. तर पुढे आणखी एक पार्ट दिला असाच सोलिलोकी म्हणून, त्याला आपण मराठीमध्ये स्वगत असं म्हणूया. कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. खऱ्या अर्थाने सोलिलोकी म्हणजेच काय, तर एखादं कॅरेक्टर आहे ते सुद्धा स्टेजवरती एकटंच बोलतं आहे, एकटंच परफॉर्म करतो आहे, स्वतःच त्याचे डायलॉग बोलतो आहे. पण तो जे काही बोलतो आहे ते तो फक्त मनातल्या मनातली जी काही थिंकिंग आहे, त्याचे जे विचार आहेत ते त्याच्या मनामध्ये तो जे काही विचार करतो आहे ते फक्त तो स्टेजवरती एक्सप्रेस करतो आहे. आणि जे एक्सप्रेस करताना थोड्या मोठ्या आवाजात एक्सप्रेस करतो आहे, सगळ्या बसलेल्या ऑडियन्सला ऐकायला जातील अशा पद्धतीने. खरं तर तो व्यक्ती स्वतःच्या मनासोबत बोलतो आहे, तर कोणाशी बोलत नाही किंवा त्याला कोणालाही स्वतःचे थॉट्स सांगायचे नाही आहेत, पण जे काही त्याचे विचार तो बोलून दाखवतो आहे त्याला सोलिलोकी असं म्हटलं जातं. पुढे आणखी काही सांगितलं आहे बघा. इट रिव्हील्स द नेचर ऑफ कॅरेक्टर अँड गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन्स. रिव्हील्स केलं जातं खऱ्या अर्थाने. डायलॉग्स काय रिव्हील्स करतात, काय शो करतात, काय दाखवतात, तर नेचर ऑफ कॅरेक्टर. एखाद्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे किंवा एखादा कॅरेक्टर कसा आहे हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं कळत असतं. उदाहरणार्थ स्टेजवरती एखादा व्यक्ती येऊन गेला, परंतु तो जर स्टेजवरती येऊन एकही डायलॉग बोलला नाही तर आपल्याला कळणारच नाही की तो व्यक्ती नक्की कसा आहे किंवा त्याचं कॅरेक्टर काय आहे, तो त्याचा स्वभाव कसा आहे, फार हळूवार आहे, मृदू आहे किंवा फार कठोर आहे, फार क्रुअल आहे, अशातलं आपल्याला काहीही कळणार नाही जोपर्यंत तो डायलॉग बोलणार नाही. म्हणजेच खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं नेचर आपल्याला डायलॉगमधून कळणार आहे. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन्स. आणि जे काही डायलॉग्स बोलले जातात यातून इतर व्यक्तींसोबतचे त्यांचे जे काही रिलेशन्स आहेत, इतर पात्रांसोबतचे, ते आपल्याला खऱ्या अर्थाने नातेसंबंध त्यांच्या बोलण्यातनं कळत असतात. म्हणून डायलॉग्स हे फार महत्त्वाचे आहेत. पुढे एक टॉपिक दिला आहे ज्याला म्हटलं आहे स्टेज डायरेक्शन. म्हणजेच त्याला आपण नेपथ्य म्हणू शकतो, स्टेजची रचना म्हणू शकतो. परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ अ डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट, लायटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्यूम. हा सुद्धा ड्रामाचा अगदी महत्त्वाचा असा घटक आहे. स्टेज डायरेक्शन म्हणजेच स्टेजची रचना म्हणूया आपण, मराठीमध्ये नेपथ्य म्हणू शकता तुम्ही, की जे काही कॅरेक्टर स्टेजवरती परफॉर्म करत आहेत ते परफॉर्म करत असताना स्टेजवर असणारं जे काही बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. की स्टेजवरती जर एखादा सीन सुरू आहे जो अगदी सी शोअरवरचा आहे, समुद्रकिनाऱ्याचा आहे, तर तशा पद्धतीचं वातावरण, तशा पद्धतीचं रचना स्टेजची असली पाहिजे. अदरवाईज आपल्याला स्टेजवरच्या कॅरेक्टर्सनी किती सांगितलं किंवा त्यांच्या बोलण्यातलं किती एक्सप्रेस केलं की हा जो सीन आहे हा समुद्रकिनारीचा आहे, तर आपल्याला ते कळणार नाही जोपर्यंत स्टेजवरती तशी आपल्याला रचना दिसणार नाही. म्हणून अगदी स्टेज डायरेक्शनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी त्या पद्धतीचे लायटिंग असेल, त्या पद्धतीचं तिथे म्युझिक असेल, त्या पद्धतीची त्या कॅरेक्टर्सचे पोशाख असतील, कॉस्ट्युम्स असतील, हे यांचा या सगळ्यांमध्ये अंतर्भाव होतो. हे फार महत्त्वाचे आहेत. पुढे आपल्याला सांगितलं आहे स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स सजेशन्स गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. आणि जो खरा ड्रॅमॅटिस्ट असतो, ज्यांनी ड्रामा लिहिलेला आहे, त्याला ज्या पद्धतीने स्टेज डायरेक्शन अपेक्षित आहे, स्टेजवरची मांडणी, रचना, आखणी ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, ती सगळी सांगण्याचं काम असतं ड्रॅमॅटिस्टचं. आणि ड्रॅमॅटिस्ट प्रत्येक वेळेस हे सगळं सांगत असतो की या इव्हेंटच्या वेळेस, या घटनेच्या वेळेस स्टेजवरती हे असायला हवं, ते असायला हवं, या ठिकाणी असे कॅरेक्टर्स असायला हवे. सगळ्या मार्गदर्शन, सगळ्या गाईडलाईन्स, सगळे सजेशन्स, सल्ला ड्रॅमॅटिस्ट देत असतो. पुढे आणखी एक टॉपिक दिला आहे आपल्याला एलिमेंट कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण संघर्ष म्हणूया. की एखादं कथानक आहे जे हळूवार सुरुवातीला काही अगदी छोट्या मोठ्या घटना असतात, त्या पुढे जाऊन हळूहळू वादाकडे वळतात किंवा संघर्षाकडे वळतात आणि कुठेतरी मग शेवटी तो संघर्ष संपतो. अशा पद्धतीने एखादा ड्रामा असू शकतो. तर याला खऱ्या अर्थाने इट इज द इसेन्स ऑफ अ ड्रामा असं म्हटलं जातं. इसेन्स म्हणजे खऱ्या अर्थाने सार म्हणूया आपण, की एखादा ड्रामा असेल त्यामध्ये जर
फक्त घटना घडत आहेत, त्या घटनांचा एकमेकांसोबत संबंध आहे, परंतु हळूवार जशा जशा घडत गेल्या तसाच तो ड्रामा संपला तर त्या ड्रामामध्ये कोणालाही फारसा इंटरेस्ट येणार नाही. परंतु तोच जो काही ड्रामा आहे त्या घटनांमधून हळूहळू कुठेतरी संघर्ष तयार होत गेला आणि तो संघर्ष शेवटी मिटला. कुठेतरी लोकांची क्युरिओसिटी वाढत गेली, उत्सुकता वाढत गेली की ह्या संघर्षामध्ये आता काय घडेल, नक्की ते या घटनांमध्ये काय घडणार आहे किंवा एखाद्या कॅरेक्टरसोबत एखाद्या पात्रासोबत आता काय घडेल, असं जर उत्सुकता ताणून धरली गेली आणि पुढे जर ती उत्सुकता लोकांची संपवली तर खऱ्या अर्थाने तो ड्रामा लोकांना इंटरेस्टिंग वाटतो. तर म्हणून या कॉन्फ्लिक्टला खऱ्या अर्थाने इसेन्स असं म्हटलं जातं की संघर्षाशिवाय कुठल्याही ड्रामाला किंवा त्या कथेला एक अर्थ उरत नाही. सो इट एनलायटन्स लाईफ, ग्रांट्स डिग्निटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. खऱ्या अर्थाने एनलायटन्स म्हणजे आपल्या आयुष्यावरती खऱ्या अर्थाने प्रकाश टाकणारा असा हा पार्ट असतो. तसेच ग्रांट डिग्निटी म्हटलं आहे, खऱ्या अर्थाने एखाद्या ड्रामाला फार डिग्निटी देण्याचं काम, एक खूप मोठं महानता देण्याचं काम, खूप मोठं एक प्राईड देण्याचं काम कोण करतं तर खऱ्या अर्थाने तो कॉन्फ्लिक्ट करतो. जशा पद्धतीने एखाद्या ड्रामामध्ये कॉन्फ्लिक्ट असेल तसं ते नॉवेल इंटरेस्टिंग तसा तो ड्रामा इंटरेस्टिंग ठरतो किंवा तसा तो फार लोकांच्या पसंतीला उरतो. तसंच वर्थ टू ह्युमन लाईफ आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं मूल्य त्यातनं आपल्याला कळत असतं. सो आणखी एक लास्ट आणि अगदी महत्त्वाचा असा एलिमेंट थीम ज्याला आपण विषय असं म्हणूया. अगदी मूळ संकल्पना जी असते त्याला आपण थीम म्हणतो. मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ अ प्ले स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन, की प्रत्येक ड्रामाचं एखादं मूळ थीम असते, एखादी मूळ संकल्पना असते जी फार महत्त्वाची असते कुठल्याही ड्रामामध्ये. तर ती सगळी अभ्यासत असताना किंवा त्या मूळ संकल्पनेशिवाय कुठलाही ड्रामा लिहिला जाऊ शकत नाही किंवा तो प्ले केला जाऊ शकत नाही, ॲक्ट केला जाऊ शकत नाही. या ठिकाणी काही महत्त्वाचे असे ड्रामाचे घटक आपण बघितलेत. पुढे याच टॉपिकवर आधारित आणखी आपण एक लेक्चर घेणार आहोत, ज्या लेक्चरमध्ये आपल्याला काही आणखी महत्त्वाचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि हिस्ट्री ऑफ ड्रामाचा काही आणखी एक महत्त्वाचा चार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक नवीन टॉपिक अभ्यासूयात. सो आजसाठी आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.